नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मे 2024 व जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु मदतीस वंचित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी-आर म्हणजेच की 16 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेले असलेले सोलापूर जिल्ह्यातील तर जुलै 2024 म्हणजेच की 24 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सांगली जे अहिल्यानगर भागातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विकसित केली जाणार आहे. म्हणजेच की 16 जुलै 2025 चा हा जी-आर या ठिकाणी पाहू शकणार आपण की माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यांच्यामध्ये आपण पाहू शकणार आहोत की फळ पीक आणि शेती पिकाचं जे काही गारपीट आहे अवकाळी पावसामुळे मे 2024 मध्ये नुकसान झालेले होतं अशा एकूण 2748 शेतकऱ्यांच्या 97.6 म्हणजेच की 67 हेक्टर क्षेत्राकरिता 1,49,00,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे जे काही जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या सांगली जिल्ह्यातील एकूण म्हणजेच की 18,336 शेतकऱ्यांना 6,29,58,000 रुपयाची नुकसान भरपाई या जी-आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. याचबरोबर अहिल्यानगर भागात जे काही जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे पावसामुळे जे काही नुकसान झालेलं होतं अशा 1,551 बाधित शेतकऱ्यांना 2,05,00,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना या जी-आरच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. नुकसान भरपाई वितरण करत असताना डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात यावं अशा प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार जिरायत पीक, बागायत पीक आणि जे काही फळबाग आहे यांच्या निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार नुकसान भरपाईचं वितरण करण्यात यावं आणि या जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत मर्यादामध्ये ही नुकसान भरपाई असल्याची खातर जमा करावी. याचबरोबर कोणत्याही क्षेत्रात दुबार मदत नाही म्हणजेच की मदत मिळणार नाही याच प्रकारची काळजी देखील प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने घ्यावी. धन्यवाद.